निवडणूक पार पडलेली आहे। आपण बघितलंय की भाजपला 89 सीट जागा जिंकता आलेल्या आहेत। त्यांना आता महापौर बसवण्यासाठी शिंदेंची मदत घ्यावी लागणार आहे, कारण शिंदेंचे नगरसेवक जवळपास 29 आहेत। आपण बघतोय की 2 दिवसांपासून उद्धव ठाकरे स्वतः काल पत्रकार परिषदेत म्हणाले की देवाची इच्छा असेल तर आमचा महापौर बसेल। आणि आज जर बघतोय तर घडामोडी ताजलँड हॉटेलमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र या सगळ्यामध्ये एक प्रश्न नक्की आहे की नेमकं शिंदेंना काय वाटतंय, शिंदेंना खरंच शिवसेनेचा महापौर बसावा अशी इच्छा आहे का? आणि ह्याच संदर्भात काही सामान्य नागरिक आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांना विचारूया त्यांना काय वाटतंय, शिंदेंनी नेमकं काय करावं, काय वाटतं साधा शिंदेंनी नेमकं काय केलं पाहिजे? शिंदेनी जसं बाळासाहेबांची इच्छा होती की महापौर हा मराठीच बसला पाहिजे, तसंच आता शिंदेनी पक्षपोळी वगैरे सगळ्या झाल्या। त्याच्यानंतर बाळासाहेबांची जी इच्छा होती आणि जी मराठी माणसाच्या सगळ्या मुंबईतल्या लोकांची इच्छा आहे की महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये याचा महापौर हा मराठीच झाला पाहिजे आणि शिवसेनेचाच झाला पाहिजे, उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांचाच महापौर हा झाला पाहिजे असं आम्हाला तरी वाटते, सगळ्या मराठी माणसाला वाटते। तर आमच्या सगळ्या मराठी माणसांकडून शिंदेसाहेबांना हीच रिक्वेस्ट आहे की त्यांनी शिवसेनेला, उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या शिवसेनेला हेल्प करावी आणि महापौर हा मराठी माणूसच आणि शिंदेचाच बसावा। नक्कीच आपण बघतोय दादा की आज ताजलँडला मोठ्या प्रमाणात घडामोडी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। संजय राऊत आणि एकनाथ शिंदेंची भेट झालेली पाहायला मिळते। याआधी आपण जर बघितलं तर दोघांमध्येही विस्तव देखील जात नव्हता, मात्र आज एकाच चांगल्या कारणासाठी दोघं एकत्र येताना पाहायला मिळतात। कसं बघता याकडे? पहिल्यांदा मी एक तुम्हाला सांगू शकतो की उद्धव साहेब जे म्हणाले देवाची इच्छा, देवा म्हणजे देवा भाऊ नाही, देवा फडणवीस तर बिलकुल नाही, ही त्या ईश्वराची इच्छा, बरोबर। दुसरी गोष्ट, एकनाथ शिंदे हे शिवसेनेसाठी नाव काय वापरतात? बाळासाहेबांची शिवसेना। आणि तुम्हाला खरोखरच वाटत असेल की बाळासाहेबांची शिवसेना तुम्ही म्हणताय, ठीक आहे, सकाळी घर चुकलेला मनुष्य जर संध्याकाळी घरी आला तर आपण त्याला काय म्हणतो? सुबह का भुला अगर शाम को घर आए तो उसे भुला नहीं कहते। हीच वेळ आहे, आपली चूक सुधारा, घरी या, पाठिंबा द्या आणि जी इच्छा आहे बाळासाहेबांची पहिल्यापासून की मुंबई महानगरपालिकेवरती फक्त आणि फक्त मराठी महापौरच बसला पाहिजे, ती त्यांनी पूर्ण करावी। नक्कीच, पण जर शिंदेंनी समजा असं केलं तर विधानसभेची जी त्यांची जी राज्यामध्ये युती आहे ती तुटेल अशी भीती देखील त्यांना वाटू शकते, याबद्दल काय म्हणणं आहे? भीती तर वाटणं स्वाभाविक आहे, कारण त्यांच्यावर ऑलरेडी ते ईडी आणि सर्व काही गोष्टी तर होत्या, ह्याच्यामुळे ते खरं तर फुटलेले। ते काय असं कुठच्या ते कोणाचं स्वप्न पूर्ण करायला आणि कोणाचं पूर्ण करायला ते काय आपलं फुटले नव्हते। ते ईडी म्हणजे प्रताप सरनाईक वगैरे सगळे ते ईडी बीडीसाठीच फुटलेले। आणि ते आता काय, आणि आता त्यांची खरी वेळ आहे की ते जे आपलं बोलत आहेत, खरं तुम्हाला सांगायला गेलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना आणि शिंदेची सेना ह्यांचा DNA एक आहे। हा DNA बाळासाहेबांचा DNA आहे, हा शिवसेनेतनं पूर्ण आलेला DNA आहे। म्हणून हे आम्ही आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर आलो, आम्ही त्यांच्याबरोबर ॲडजस्ट करू शकलो एकदम इझिली, कारण की आमचा DNA एक आहे। तसं आम्ही आता हे आता बोलले की सुबह का भुला रात को घर आए तो उसको भुला नहीं कहते, असं तर ते पण आले तर आम्ही त्यांना पण असं काय हे करणार नाही। उलटा मुंबईवरती हा मराठी माणसाचाच आणि शिवसेनेचाच भगवा फडकला पाहिजे। नक्कीच, इथे हे दादा आहेत, आपण ह्यांना विचारूया। दादा, कशा पद्धतीने तुम्ही या सगळ्या प्रकरणाकडे बघता? आज राऊत आणि एकनाथ शिंदे एकत्र भेटतायत, एक पडद्यामागे काहीतरी घडामोड सुरू आहे असा अंदाज तुम्ही सामान्य नागरिक म्हणून बांधताय? नाही, अंदाज तर आहे, न्यूजवर पण चालू आहे, सकाळपासून त्यांच्या मीटिंग चालू आहेत, राऊत साहेब पण बसलेले आहेत। पण एकच सांगावं असं वाटतं की मराठी माणसाचं अस्तित्व टिकवण्यासाठी आत्ता मुंबई महानगरपालिकेला शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची फार अत्यंत गरज आहे। पुढील भवितव्य म्हणजे ह्यांचं जर आपल्याकडे राहिले नसतील, म्हणजे आपण अस्तित्व टिकवलं नाही, मराठी लोकांनी आपल्याला पाठिंबा दिला नाही, तर ते फार धोक्यात आहे पुढील भवितव्य मराठी माणसांसाठी आणि गिरगावकरांसाठी। कारण का आपण जे आता बघताय की दादा, मी यांच्याकडे जाते। दादा, तुम्ही काय सांगाल? तरुण तडफदार आहात, कशा पद्धतीचं नेतृत्व मुंबईला हवंय असं वाटतं? मुंबईमध्ये जर नेतृत्व पाहिजे असेल तर ते शिवसेनेचंच असायला पाहिजे, शिवसेनेशिवाय दुसरा ऑप्शन नाही। आणि मुंबई महानगरपालिकेवर जे बाळासाहेबांचं स्वप्न आहे की मराठी महापौरच पाहिजे,
ते जर आज सत्यात उतरवायचं असेल तर शिंदे साहेबांनी पण एकत्र येऊन आणि आपला मराठीच महापौर बसला पाहिजे, यासाठी आता एकत्र यायलाच पाहिजे. नक्कीच. आपण इकडे पण दादा आहेत, त्यांना विचारूया. दादा, आपण आत्ता बघितलं की एवढ्या सगळ्या घडामोडी झालेल्या आहेत राज्यामध्ये आणि ज्या वेळेला सुरतला गेले एकनाथ शिंदे, त्यावेळेला जी परिस्थिती झाली तीच आत्ता परिस्थिती झाली आहे. नगरसेवकांना देखील त्यांनी आता कोंडून ठेवलेलं पाहायला मिळत आहे. कुठेतरी त्यांच्या मनात भीती आहे असं वाटतं. नक्कीच भीती आहे. कसली भीती असेल काय त्यांना? माहिती आहे की ह्या दोघांमध्ये शिंदे साहेब प्लस व्हायला बघतायत. कळलं काय? ती इच्छा त्यांची अपूर्ण राहावी आणि आपल्या मराठी माणसाचा महापौर होणे गरजेचं आहे सेनेचा. नक्कीच ताई आलेल्या आहेत, महिला ताई आहेत. ताई, मुंबईत बाळासाहेबांचं स्वप्न होतं की शिवसेनेचा महापौर बसायला पाहिजे. आता शिंदेच्या 29 सीट्स जर भाजपने घेतल्या नाहीत तर ते अशक्य आहे. आता अशी परिस्थिती झाली आहे की ठाकरे गटाकडनं देखील शिंदेंना अप्रोच करण्याचा प्रयत्न केला जातोय. शिंदेंनी नेमकं काय करावं असं वाटतं? शिंदेनी उद्धव साहेब ठाकरे बरोबर यावं लागेल. उद्धव साहेब बरोबर. असं का वाटतं? काय कारण आहेत? कारण शिंदेंनी एक वेळेला धोका दिलेला आहे, आता परत ते धोका देऊ शकतात असं वाटत नाही का? वाटते, पण मुंबई वाचवायसाठी यायला पाहिजे. ताई, खरं तर मराठी माणसाची ही मुंबई आहे, मात्र अनेक गुजराती लोकांनी देखील मतदान केलं. एक नरेटिव्ह सेट करण्यात आलेला होता की मुंबईमध्ये फक्त मराठीच नाही आहेत, बाकी लोक राहतात आणि ते तुम्हाला मतं देणार नाहीत, असं ठाकरेंना सातत्याने फडणवीसांकडनं सांगण्यात येत होतं. मात्र मतं मिळालेत, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? असं काही नाही आहे. मी पण उत्तर भारतीय आहे, पण माझी 5वी पिढी आहे इकडे गिरगावात. मी मुंबईकर आहे, मी मराठी आहे. म्हणजे यासाठी तुम्हाला मुंबईमध्ये मराठी असायला हवी असं वाटतं का, एक उत्तर भारतीय? नक्की. तर आपण बघतोय की इथे पण दादा आहे, त्यांना विचारलं, दादा कसं बघता या सगळ्या विषयाकडे? म्हणजे असं आधी वाटलं होतं की लोक म्हणत होते, म्हणजे बाहेर ती लोक म्हणत होती की शिवसेना संपली, पण या इलेक्शनमध्ये दाखवून दिलं की ही शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही संपलेली नाही आहे आणि ती संपणारही नाही आहे. तर आम्ही सगळे मराठी जेवढे आहोत, जे शिवसैनिक आहोत, म्हणजे अशा मनाने आम्ही धारणात ठेवलेली आहे. त्यांनी एकत्र यायला पाहिजे आणि मुंबईचा ज्या महापौर हा मराठी माणूसच बसला पाहिजे. नक्कीच आहे का हे बोलले तसं की मुंबईचा महापौर मराठी बसला पाहिजे, एकत्र सगळ्यांनी यायला पाहिजे. तुम्ही त्याकडे कसं बघता? त्याचं कारण एक बघितलं आपण की याआधी देखील शिंदेंनी गडबड केलेली होती, आता त्यांनी मदत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत, मात्र सत्तेचं टेन्शन त्यांना आहे. कसं काय वाटतं? म्हणजे शिंदेंनी जे त्यांचे विचार म्हणतात की बाळासाहेबांचे विचार घेऊन फिरत आहेत, मग त्यांनी जागलं पाहिजे आणि शिवसेनेला मदत केली पाहिजे. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी त्यांनी मुंबईसाठी त्यांनी सपोर्ट केला पाहिजे आणि आम्ही पण त्याच्याच आशेवर आहोत. शिंदे असं करतील असं वाटतंय की 20 नगरसेवक आपल्याकडे पाठवून देतील आणि त्यानंतर सांगतील की ते गेलेत, मी काय करू शकत नाही, असं करू शकतात ते असं वाटतंय? आता गेल्या वेळेला तर त्यांनी ते केलेलं आहे, तर ते करू शकतात आणि केलं तर बरंच आहे, आपल्याला फायदा होईल आणि आपला महापौर बसेल तिकडे. नक्कीच. तर एकंदरीत आपण बघतोय की मराठी माणसांच्या मनातली जी भावना आहे ती एकच आहे, ठाकरेंचा म्हणजे शिवसेनेचा महापौर बसला पाहिजे, मराठी महापौर बसला पाहिजे, ही मुंबई वाचली पाहिजे आणि मराठी मुंबई मराठ्यांकडेच राहिली पाहिजे, अशा पद्धतीची भावना आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे नेमके काय फासे टाकतायत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य देसाईसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.